नमस्कार. महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना बालवाडी विभागामध्ये आपले मनापासून स्वागत. मी सौ मंजुषा पुजारी, मुख्याध्यापिका रचना बालवाडी. मूल हे एक सुंदर फूल असते आणि ते उमलल्यावर सगळीकडे त्याचा सुगंध दरवळतो. त्याचप्रमाणे शाळा ही सुद्धा मुलांसाठी एक आनंदवन असते आणि मुलांना त्यासाठीच आपण बालवाडीमध्ये प्रवेश घेत असतो. पण पालकांना वाटत असतं की 3 ते 6 वयोगटाच्या मुलांना काय प्रवेश घ्यायचा बालवाडी आणि त्यांना काय शिकवणार ते असं नेहमी वाटत असतं. पण हा समज आता कालबाह्य झालेला आहे. पोटाची चोच लाल रंगाची आहे. पेरू, मिरची, डाळिंबाचे दाणे आणि ॲपल खातो. बालवाडी विभागामध्ये विविध विषय शिकवले जातात. भाषा, गणित, परिसर यामध्ये आम्ही कृतीयुक्त शिक्षण त्यांना देत असतो. झाड कसं असतं? हिरव्या रंगाचं. तर झाडाची पानं कोणत्या रंगाची असतात? याला आपण रंग दिलेला असतो का? नाही. ही भेंडी आहे, तिचा रंग हिरवा आहे. हे कारलं आहे, त्याचा रंग हिरवा आहे. आनंददायी शिक्षण देण्याचा आमचा भर असतो आणि आम्ही विविध उपक्रम घेत असतो, सणवार साजरे करतो, विविध स्पर्धा घेत असतो आणि या सगळ्यांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप मदत होते. नमस्कार, माझे नाव रिजा प्रवीण बक्कसेरे. आता मी तुम्हाला जलचक्राची माहिती सांगणार आहे. सूर्य आकाशात असतो, तो गरम असतो. सूर्याची उष्णता समुद्राच्या पाण्यात पडते. समुद्राचं पाणी गरम होतं, त्या पाण्याची वाफ तयार होते आणि उंच आकाशात जाते. त्या वाफेचे ढग तयार होतात. ते ढग कमीत कमी आपटतात आणि जोरात धो पाऊस येतो. खेळणी म्हणजे बालवाडी आणि बालवाडी म्हणजे खेळणी हे एक समीकरण आहे. अनेक प्रकारची खेळणी आम्ही इथे आहेत आमच्याकडे. विविध उपक्रम घेत असतो आणि आमच्या तज्ज्ञ व अनुभवी शिक्षिका आणि या सगळ्यांमध्ये आम्ही मुलांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा यावर नेहमीच भर देत असतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 1, 10. छान छान. पूर्ण पटकन मार करा. मस्त मार करा. छान छान. अंदर काय तिथे? आणि उंदीर पकडते. आमचे शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा स्वच्छता एकदम छान ठेवतात. मुलांची वैयक्तिक असो किंवा शाळेची असो आणि खाऊ करणं असो, ह्या सगळं स्वच्छतेच्या दृष्टीने एकदम चांगल्या प्रकारे आम्ही करत असतो. तर अशा या बालवाडी विभागात तुम्ही एकदा नक्की या, बघा, प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद.